17 तारखेपासून आपल्या महाराष्ट्राचं नवीन सरकार आल्यानंतर अधिवेशन पावसाळी सुरू झालं आणि त्या पावसाळी अधिवेशनाकडे तमाम महाराष्ट्रातल्या जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे, जवळपास 18 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पेरणी लायक आता राहिलेलं नाहीये। तिथली पेरणी केलेली सगळी कुजून गेली, पिकं सडून गेली, ती एकदम काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या, वाहून गेल्या, माती वाहून गेली, अशी सगळी परिस्थिती। आणि आता सरकार ह्याच्यामध्ये काय करणार, विरोधी पक्ष काय करणार, आम्ही पहिल्याच 2 दिवसामध्ये सगळी भूमिका मांडली, काल देखील भूमिका मांडली। आज दुपारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं। अक्षरशः त्यांनी राज्यातल्या बाधित लोकांना, प्रकल्पग्रस्त बाधित लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। आम्हाला तर ते अजिबात उत्तर आवडलं नाही। तुम्ही म्हणाल तुम्ही राजकीय भूमिकेतनं बोलता, मी अजिबात तसं बोलत नाही, कारण मी पण शेतकरी आहे, मुख्यमंत्री पण स्वतः शेतकरीच आहे। शेतकऱ्याला पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही। दुसरी गोष्ट, ह्या काळामध्ये आमच्या आदिवासी समाजाला बाहेर कुठं काम मिळत नाही, ते घरीच असतात, म्हणून त्या जुलै ऑगस्टमध्ये त्यांना खावटी अनुदान द्या म्हणून आमची मागणी होती, ती त्यांनी मान्य केली नाही। अनेक भागामध्ये मराठवाडा, विदर्भ, काही उत्तर महाराष्ट्र, काही पश्चिम महाराष्ट्र, काही कोकण, या भागामध्ये जे नुकसान झालं, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांची, मुलींची शालेय शुल्क भरण्याची परिस्थिती राहिली नाही। ते माफ करा सांगितलं, तेही माफ त्या ठिकाणी केलं नाही। आता त्या शेतकऱ्याला भरीव अशा प्रकारची आर्थिक मदत 75,000 रुपये हेक्टरी आणि फळबागांना 1.5 लाख रुपये हेक्टरी, तशी पण त्यांनी ती मदत जाहीर केली नाही। आणि हे सगळं करत असताना विरोधी पक्षाला धमकीवजा सूचना देण्याचं काम केलं। धमकी डायरेक्ट दिली नाही, परंतु आम्ही तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या चिठ्ठी चपाट्या काढाव्या लागतील, असं कधी ह्या महाराष्ट्रामध्ये घडत नव्हतं। एकीकडे म्हणायचं आम्ही तुम्हाला धमकी देत नाही, आणि एकीकडे मात्र त्या गोष्टीचा ओझरता उल्लेख करायचा, आणि बाकीचं ज्या कामाकरता आम्ही हे सगळं भूमिका मांडण्याचं काम केलं, दौरे करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे ते तिथं मांडण्याचा प्रयत्न केला। जी जनावरं वाहून गेली त्याच्याबद्दल पण उत्तर नाही, किंवा त्याचे पंचनामे कसे करणार, त्याचं पोस्टमार्टम कसं करणार, वाहून गेलेली आहेत, म्हणाले त्याच्यातनं मार्ग काढू, पण मार्ग काय बाबा, इतक्या तारखेच्या आत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा सगळा पैसा मिळेल याही बद्दलचं ठोस उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं नाही। त्याच्या संदर्भामध्ये फक्त असं काहीतरी थातूर मातूर उत्तर देण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे। तसंच नादुरुस्त रस्ते, नादुरुस्त वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर ह्याच्याबद्दल सांगितलं नाही। धरणं भरलेली आहेत त्याबद्दल आम्ही सांगितलं की अजून 1 महिना पावसाचा आहे, त्याकरता कार्यकारी अभियंत्याच्या लेवलचा माणूस आपल्या रात्रीच्या काळात त्या धरणावर तुम्ही नेमला पाहिजे, त्याच्याही बद्दल त्यांनी काही उत्तर दिलं नाही। तसंच आम्ही यापूर्वी ज्या काही मागण्या केल्या त्याही मागण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काही सांगितलं। दुसरी गोष्ट, 65 मिलीमीटर एका वेळेस पाऊस पडल्यानंतर त्या शेतकऱ्याला मदत होते। आता इथं निलेश लंकेजी आहेत, अनिल भाईदासजी आहेत, इतर माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा, तुम्हालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की पाऊस हा रोज पडतोय, त्याच्यामुळे आमच्या शेतमजुराला काम करता येत नाही। आम्ही असं म्हटलं होतं की त्या शेतमजुराला आपण एक रकमी काही मदत करा, जसं करोनाच्या काळामध्ये त्याला काम करता येत नव्हतं त्यावेळेस आम्ही त्यांना धान्य रूपाने मदत केलेली होती, तशा पद्धतीची मदत त्यांनी जाहीर करावी, कारण धान्याची कोठाराच्या कोठारं भरलेली आहेत, नंतर ते धान्य फेकून द्यावं लागतं किंवा कॅटल फीड किंवा पोल्ट्री फीडला द्यावं लागतं खराब झाल्यामुळं। मग ते त्याचं खराब होण्याच्या पेक्षा जे आमचे शेतमजूर आहेत त्यांना त्याच्यातनं मदत झाली असती, ती पण त्यांनी त्या संदर्भामध्ये काही केली नाही। आणि
सतत पाऊस पडत असल्यामुळं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. ते 65 मिलीमीटरमध्ये बसत नाही, नॉर्म्समध्ये बसत नाही. आम्ही त्यांना असं सांगितलेलं होतं की ज्या गोष्टी नॉर्म्समध्ये बसत नाहीत, NDRFच्या किंवा SDRFच्या किंवा राज्य सरकारच्या, त्या संदर्भात आपण काही वेगळी भूमिका घ्या. सरकार म्हणून सरकारला ती भूमिका घेता येते, परंतु आणि त्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला पण मदत करता येते. त्याही संदर्भामध्ये त्यांनी काही केलं नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळंच एक सुभाष देशमुख नावाचा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस या राज्याच्या 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे आमच्या या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देत होती, त्यावेळेस सुभाष देशमुख आपण आहेत त्याच्यापेक्षा काही 500-1000 फुटाच्या अंतरावर तो स्वतःला पेटून घेत होता. त्यांनी स्वतःला पेटून घेतलं. आत्महत्या करण्यापर्यंत तो प्रवृत्त झाला. आत्महत्या कुठेही कमी होईनात. इतके दिवस कुठं शेतात होत होत्या, इतके दिवस कुठंतरी पाण्यामध्ये बुडून होत होत्या, परंतु आता तर विधिमंडळाच्या दारातच ह्या सुभाष देशमुख सारख्या एका शेतकऱ्याला यावं लागतं आणि त्याचा भ्रमनिराश झाल्यानंतर तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट ह्या सरकारला अतिशय लाजिरवाणी अशा प्रकारची बाब आहे. कुणाच्याच सरकारच्या काळात, आमचं सरकार असो किंवा आताचं सरकार असो, कुणाच्याच काळात हे घडता कामा नये. तो आमचा लाखाचा पोशिंदा आहे, तो पूर्णपणे अन्नदाता आहे, तो बळीराजा आहे. त्याला समाधानी ठेवलंच पाहिजे. तो समाधानी असल्याशिवाय शहरी भागातल्या लोकांना पण भाजीपाला, फळं आणि धान्य त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये ह्या एक सुभाष देशमुखांचं तर अतिशय ताजं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याचाही मुद्दा मी विरोधी पक्षाच्या वतीनं विधिमंडळामध्ये उपस्थित केलेला होता. अशा प्रकारे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि आमचा सगळ्यांचा ह्या उत्तराचा वर भ्रमनिराश झाला. म्हणूनच आम्ही सगळ्यांनी वॉकआउट केलं आणि एकंदरीतच या राज्यातल्या आम्ही काही आत्ता गप्प बसणार नाही. सातत्याने आमच्या शेतकऱ्याचा आवाज हा शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडता त्याला कसा न्याय देता येईल याकरता आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावू याबद्दलची खात्री मी या निमित्तानं शेतकरी वर्गाला आपल्या मीडियाच्या मार्फत देतो. यामध्ये काय झालं, सगळ्यात महाराष्ट्राची सगळ्या आमच्याही लोकांची अपेक्षा होती की बाबा धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या सुनावणीला 2 दिवसाची स्थगिती सुप्रीम कोर्टाचा आज आदेश आला अशी एक माहिती मला मिळाली. सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली. आता गुरुवारी घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं हे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय तिथं घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाने आता घटनापीठाकडे पाठवलं. आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की मागच्या काळामध्ये एक निकाल दिला गेलेला एका राज्याच्या बद्दलचा तसा काहीतरी निकाल येईल आणि म्हणून सगळ्यांचंच लक्ष तिथं होतं. परंतु आता घटनापीठ हे देखील महत्त्वाचं आहे. आता त्यांना प्रत्येकाचं म्हणणं मांडून सगळ्यांचं ऐकून घेऊन किती काळ ते तो निर्णय द्यायला घेतात हे माहिती नाही. तो त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सारख्या व्यक्तींनी देखील त्याच्यामध्ये काही सुतोवाच करणं हे देखील योग्य नाही. पण आमच्या अपेक्षा होत्या की आज काहीतरी निकाल लागेल, पण शेवटी न्यायव्यवस्था सर्वोच्च असते आणि ते तर सुप्रीम कोर्ट आहे. त्यांनी दिलेला निर्णय आपण सगळ्यांनी पाहिलेला. किसानों के मुद्दे पे हमने जब अधिवेशन शुरू हुआ तब से ये मुद्दा उठाया था. रूलिंग पार्टी की तरफ से भी विधायकों ने इसके बारे में उनकी जो राय है वो वहाँ रखी. हम अपोजिशन वालों ने, हमारे सब विधायकों ने भी उनको क्या लगता है वो राय वहाँ रखी. ये सब होने के बाद
पहला वीक गया, आज सेकंड वीक शुरू हुआ है कल से। और कल हमें चीफ मिनिस्टर जी ने बताया कि मैं कल दोपहर के बाद क्वेश्चन आवर के बाद इसके बारे में गवर्नमेंट का क्या कहना है, गवर्नमेंट ने क्या डिसीजन लिया है और काश्तकारों को कैसी मदद हुई है या फार्मर्स को क्या मदद होने वाली है वो मैं बताऊंगा। उन्होंने वो बताया, लेकिन उन्होंने जो भी कहा उससे हम बिल्कुल समाधान हमारा नहीं हुआ। हम बिल्कुल नाराज है उसके ऊपर, उन्होंने जो रिप्लाई दिया है उसके ऊपर, क्योंकि फार्मर्स को जितनी मदद होनी चाहिए वो बिल्कुल उन्होंने नहीं की। इसीलिए कुछ घंटे पहले ये राज्य के मुख्यमंत्री सभागृह में इसके बारे में रिप्लाई दे रहे थे, फार्मर्स के जो ये पूरग्रस्त एरिया के बारे में। और 1000 फुट के अंतर पे एक हमारा सुभाष देशमुख नाम का फार्मर खुदकुशी कर रहा है, उन्होंने खुद को जलाया। ऐसे एक सिचुएशन इस विधिमंडल के नज़दीक वहाँ तैयार हुई। ये सब इस गवर्नमेंट को बहुत लोगों का उनके ऊपर विश्वास नहीं है, ये गवर्नमेंट के ऊपर, इसीलिए लोग खुदकुशी कर रहे हैं। इन्होंने अगर कुछ ठीक तरह से रिप्लाई देते तो फार्मर्स को एक विश्वास लगता कि ठीक है, ये बारिश के वजह से हमारी खेती प्रॉब्लम में आई तो भी गवर्नमेंट हमारे पीछे है, हमें कुछ कोई उसमें अंतर नहीं पड़ेगा और हमें पूरी मदद होगी। ऐसा विश्वास हमारे फार्मर्स को बिल्कुल नहीं लगा। इसीलिए ये अभी जो वो फार्मर्स ने खुदकुशी करने की कोशिश की, वो समस्या हमारे सबके सामने आई और ये गवर्नमेंट फार्मर्स को विश्वास देने के लिए असफल रही है, ये मेरा कहना है। आज सुप्रीम कोर्ट में फैसला आया है सामने सुप्रीम कोर्ट का फैसला हम सब ने देखा है। उन्होंने खंडपीठ के सामने ये सब मुद्दे रखे हैं। अभी उसको कितना टाइम लगेगा मुझे मालूम नहीं, लॉयर को पूछना पड़ेगा, लेकिन खंडपीठ के सामने जो भी मुद्दे जाएंगे उसके बारे में जल्द से जल्द डिसीजन होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में और पूरे देश में जो डेमोक्रेसी है उसके लिए ये डिसीजन सुप्रीम कोर्ट की तरफ से बहुत जल्द से जल्द मिलना की आवश्यकता है और वो मिलने के लिए हम हमारी तरफ से कोशिश करेंगे। राज ठाकरे म्हणतात की आता नो टू हलाल असं त्यांनी एक क्या नो टू हलाल म्हणजे हलाल आता चालणार नाही, एक झटका या ठिकाणी आता चालेल। ठीक है, उनको जो लगता है वो उन्होंने स्टेटमेंट, त्यांनी जे काही स्टेटमेंट केले ते त्यांना लखलाप, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। मला जे बोलायचं होतं ते माझं मी स्पष्टपणे मांडलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला आपापली मतं मांडण्याचा आणि आपलं स्टेटमेंट करण्याचा अधिकार आहे। त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, त्यांच्याबद्दलचे प्रश्न त्यांनाच विचारा। मुख्यमंत्री सभागृहात असं म्हणाले की काही मर्यादा असतात, त्या मर्यादापर्यंतच एकमेकांचं बोलणं सुरू केलं जातं, त्यानंतर केलं जातं ही सुद्धा मुलायका ठेवणार नाही यापुढे, तर याबद्दल काय म्हणाल? हे का आपल्यामध्ये आम्ही नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासूनचं उदाहरण देत असतो। शेवटी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ते 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री असतात आणि त्यांनी अतिशय समंजस भूमिका घ्यायची असते। त्याच्यामध्ये विरोधक आपापल्या परीने स्टेटमेंट करत असतात, कधी कधी विरोधक पण अतिशय चुकीची स्टेटमेंट करतात। त्यावेळेस एखाद्याचं चुकलं तर तो दिलगिरी पण व्यक्त करतो, माफी पण मागतो, पण आपली सहनशीलता कधी सोडायची नसते। हे प्रमुख व्यक्तींनी, ज्या प्रमुख पदावर बसणाऱ्या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत त्यांनी सहनशीलता न सोडता कुणी काही वक्तव्य केली तर त्याला व्यवस्थितपणे उत्तर देऊन गप्प करता येतं। ही आपली मराठी भाषामध्ये तेवढी सगळी ताकद आहे, तेवढा सगळा आजपर्यंतचा आपल्या सगळ्यांच्या समोर अनुभव देखील आहे। मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात की जे
महाविकास आघाडी सरकारपेक्षा जास्त मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली एनडीआरएफची नॉर्म्सही बाजूला ठेवलेलं आहे आणि ती वाढवून आम्ही मदत केलेली आहे, मात्र तरी तुम्ही समाधानी नाही. मी आपल्याला सांगतो, पाठीमागच्या काळामध्ये मुख्यमंत्री आमच्या बरोबर असताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस अतिवृष्टी झालेली होती किंवा वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळ आली त्यावेळेस आम्ही तिप्पट मदत एनडीआरएफच्या पेक्षा केलेली होती. हे आज रेकॉर्डवर आहे. आज हे सगळं करत असताना मुख्यमंत्र्यांनी असं काही सांगितलं का? मला आठवतंय ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात, अतिवृष्टीचे, गारपिटीचे, दुष्काळाचे, ओला दुष्काळाचे, असे कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक चक्रीवादळाचे, हे असल्या प्रकारचे कुठलेही संकट आली तर काही हजार कोटीचं पॅकेज दिलं जातं. आज 18 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. हे तर मुख्यमंत्र्यांनी कबूलच केलेलं आहे, आपण पण पाहिलं. मग इतके लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं असताना मुख्यमंत्र्यांनी किती हजार कोटीचं पॅकेज दिलं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा ह्याला इतके पैसे लागतात, त्याला तितके पैसे लागतात, इतके गुणिले इतके, इतके गुणिले इतके, आणि टोटल बेरीज मारून इतके हजार कोटी रुपये. तसं सांगितलं का? नाही सांगितलं. जे जनावरं वाहून गेली त्याच्याबद्दल सांगितलं का? नाही सांगितलं. आमच्या त्या भागातल्या मुलांच्या फीच्या बद्दल आम्ही माफी द्या, फी शुल्क माफ करा सांगितलं, ते केलं का? नाही केलं. अशा कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओला दुष्काळ जाहीर केला का? नाही केला. आदिवासी भागातल्या लोकांना खावटी अनुदान द्यायचं जाहीर केलं का? नाही केलं. आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही अतिशय जे गरजेचं आहे, जे दिल्याशिवाय तो माणूस पुन्हा उभा राहू शकत नाही, अशा माणसाच्या करता आम्ही ती मदत मागत होतो. परंतु ती मदत या सरकारने जाहीर केली नाही. हे या सरकारचं अपयश आहे, हे माझं स्पष्ट मत आहे आणि तेच मी आपल्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो. याचा अर्थ मी काय आता शोधणार असं नाहीये, मी धमकी देत नाही किंवा इशाराही देत नाहीये, पण खरं काम करत असताना कुठेतरी ठीक आहे. मुख्यमंत्र्यांना जे वाटलं ते त्यात बोललेले आहेत. शेवटी जे ज्या पदावर असतात त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार असतो. जनतेने पाहावं विरोधी पक्ष काय बोलतो, सत्ताधारी पक्ष काय बोलतोय, आत्ताच्या अडचणीमध्ये असणाऱ्या पूरग्रस्त भागातल्या लोकांना काय मदत होते. एकंदरीतच सोयाबीन, कापूस, त्याच्यामध्ये तूर, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं लावायला त्याची नांगरणी, त्याची वेगवेगळ्या प्रकारे आपण मशागत जी करतो, खतं टाकतो, पाणी देतो, विजेचं लाईटचं बिल, बियाणाचा खर्च, श्रमाचा खर्च, जे काही असतं त्याचा एकरी खर्च किती येतो आणि ह्यांनी एकरी किती पैसे दिलेले आहेत ह्याची पण माहिती घ्या. आपल्यालाच कळेल की एकरी सोयाबीनला, एकरी कापसाला, एकरी इतर कुठल्याही पिकाला जो खर्च येतो, खर्च तेवढ्या देखील मदत ह्या सरकारने त्या अडचणीतल्या माझ्या बळीराजाला, त्या अन्नदात्याला, त्या असणाऱ्या आमच्या सहकार्याला, शेतकऱ्याला केलेली नाही. हेच ह्या सरकार अजिबात शेतकऱ्यांचा विचार करणारं नाहीये. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे आजच्या रिप्लायवरून सिद्ध झालं. धन्यवाद.